हे महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर आहे. तर कोणतं शिखर आहे ते? कळसुबाई. त्यानंतर नेक्स्ट, ही महाराष्ट्राची सर्वात लांब आणि प्रमुख नदी आहे. कुठली आहे ती? गोदावरी. महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार कसा आहे आपला? पश्चिमेकडून पूर्वेकडे, म्हणून आपण काय म्हणू? पूर्व दिशेस तो आहे. त्यानंतर तापी नदी कशी आहे? तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आपण बघू इथे, महाराष्ट्रातील अति पूर्वेकडे सीमेवरील नदी कोणती? तर अति पूर्वेकडे सीमेवरील नदी जर आपण आताच विचार केला तर ती कोणती आहे? इंद्रावती. अति पूर्वेकडे. पूर्व महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी कोणत्या आहेत त्या? वर्धा आणि वैनगंगा. सातपुडा पर्वतातील सर्वात उंच ठिकाण कोणते? हा तर प्रश्न परीक्षेला येऊनच गेलेला आहे. तो तुम्ही आताच कंबाईन एमपीसी ग्रुप सी चा जो पेपर झाला त्याच्यामध्ये सेम प्रश्न आहे, सेम. त्याच्यामुळे स्तंभा त्याचं उंचर आणि याचं हाईट किती जर विचार केला 1325 मीटर इतकी त्याची हाईट आहे. आता बघा हे जोड्या लावामध्ये आपल्याला आहे. तर मुख्य नदी आणि त्याच्या उपनद्या विचारलाय. तर तापीची उपनदी कुठली आहे? गिरणा. गोदावरीची उपनदी कुठली आहे? इंद्रावती. भीमेची कुठली आहे? सीना. आणि कृष्णेची उपनदी कोणती आहे? कोयना. अशा पद्धतीने ह्या जोड्या तुम्हाला दिसून येतात. नमस्कार मित्रांनो, जीके चेक पॉइंट या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण स्टेट बोर्डची सिरीज घेत आहे, त्यातला सायन्स आणि इतिहास ऑलरेडी आपण झालेला आहे. ते जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्टची लिंक दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. आता आपण 4थीचा भूगोल सुरू केलेला आहे आणि आजचा चॅप्टर हा अत्यंत महत्वाचा आहे. परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, कारण की महाराष्ट्रात जेवढ्या स्पर्धा परीक्षा होतात त्यावर महाराष्ट्राच्या भूगोलावर प्रश्न विचारतात आणि हा जो चॅप्टर आहे ना, इथून 5वा, 6वा आणि 7वा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही मिस करू नका, कारण की तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर जाणवेल की खरंच असेच प्रश्न येतात आणि याच्या अवतीभोवतीच फिरतात. त्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हा व्हिडिओ तुम्ही बघितलाच पाहिजे. चला तर मग आता आपण सुरुवात करू. बघा, प्राकृतिक आपण रचना बघणार आहे महाराष्ट्राची. जमिनीचा उंच संकल्पना, प्रदेशाचा उतार, दिशा आणि उंची यांच्या आधारे एखाद्याची प्राकृतिक रचना समजते. प्राकृतिक रचनेनुसार महाराष्ट्राचे 3 भागामध्ये विभाग पडतात, जसं की किनारपट्टीचा एक भाग, त्यानंतर पर्वतीय प्रदेश आणि पठारी प्रदेश. तर त्या सर्वात आधी हे जर महाराष्ट्राचा ओव्हरऑल जर विचार केला तर आपला महाराष्ट्र बेसाल्ट या अग्निजन्य खडकाने तयार झालेला आहे. लक्षात राहू द्या, बेसाल्ट खडकापासून महाराष्ट्राची 75% बेसाल्ट खडकापासून रचना आहे. तर हा प्रश्न येऊन गेलेला आहे, तर तुम्ही तो लक्षात राहू द्या. आता आपण पहिला पाहू किनारपट्टीचा प्रदेश. आता सुरुवातीला आपण हे पहिले ओव्हरऑल समजून घेऊ आणि मग त्या प्रत्येक गोष्टी त्या मॅप मध्ये वेगळ्या सेपरेट बघू. आधी आपण ह्या सगळ्या गोष्टी बघून घेऊ, याच्यात नेमकं काय दिलंय आणि मग मॅप नुसार मी परत तुम्हाला ते समजावून सांगतो. राज्याच्या पश्चिमेकडील जो भाग आहे तिथं अरबी समुद्र आहे आणि अरबी समुद्र व सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान उत्तर दक्षिण दिशेत जे पसरलेला आपल्याला जो किनारपट्टी दिसतो ते म्हणजे किनारपट्टी. आणि या चिंचोळ्या भागातच आपण काय म्हणतो, या किनारपट्टीलाच कोकण असं म्हणतो. सह्याद्रीपासून थेट समुद्र किनाऱ्यापर्यंत अनेक डोंगर रांगा गेलेल्या आहेत. त्यामुळे हा सलग मैदानी भाग नाही, तर कसा आहे, डोंगर रांगामुळे महाराष्ट्राचा सागरी किनारा बऱ्याच अंशी खंडकाळ आणि दंतूर आहे आणि म्हणून याला दंतूर किनारा असंही म्हणतात. कोकण किनाऱ्यावर अनेक पूर्णांची व खाड्यांची निर्मिती झाली आहे आणि या प्रदेशाची उंची कशी आहे बघा, पूर्वेकडून पश्चिमेकडे कमी होत जाते. म्हणजेच काय, आपण कसं म्हणू शकतो, पूर्वेकडून पश्चिमेकडे, म्हणजे अशा पद्धतीने याची जी उंची आहे ना ती कमी होऊन जाते. अशा पद्धती म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडेची उंची कमी होत जाते आणि कोकण प्रदेशाची उंची उत्तरेकडे जास्त आहे. म्हणजे आपण जर विचार केला तर प्रदेशाची उंची आपल्याला अशी उत्तरेकडे साईडला जास्त दिसते. त्यानंतर आता आपण बघू पर्वतीय प्रदेश. आता पर्वतीय प्रदेशामध्ये आपण विचार करू सह्याद्री पर्वत. सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात, आहे ना. पश्चिम घाट तुम्ही लक्षात राहू द्या, पश्चिम घाट असेही म्हणतात. महाराष्ट्राच्या किनाऱ्यास समांतर असलेल्या सह्याद्री पर्वताची सरासरी उंची, हा प्रश्न येऊन गेलेला आहे की पश्चिम घाटाची सरासरी किती आहे, तर सुमारे 900 मीटर पर्यंत आहे. सर्वसाधारणतः ही उंची कशी उत्तरेकडे कमी कमी होत जाते. अब बघा, जेव्हा तुम्ही कोकण प्रदेशाचा विचार करा तर याची रुंदी उत्तरेकडे जास्त आहे आणि जर उंचीचा विचार केला तर उत्तरेकडे उंची कशी काय कमी कमी होत जाते. हा पर्वत उत्तर दक्षिण पसरलेला आहे
आणि या पर्वताचा पश्चिमेकडील उतार तीव्र असून पूर्वेकडील उतार त्या मानाने मंद आहे. म्हणजे पश्चिमेकडचा उतार हा आपल्याला तीव्र दिसतो आणि पूर्वेकडील उतार त्या मानाने कसा आहे, मंद आहे. या पर्वत रांगेत अनेक उंच शिखर आहे. त्यातील कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आणि याची उंची किती आहे, 1646 मीटर. आता तुम्हाला खोटं वाटेल, हा प्रश्न कितीतरी परीक्षेमध्ये विचारलेला आहे. जवळपास 10 ते 12 वेळा हा प्रश्न विचारलेला आहे आणि काल परवाच झालेली 5 नोव्हेंबरची कंबाईन एमपीएससी कंबाईन ग्रुप सी मध्ये सुद्धा हा प्रश्न आलेला आहे. तो इथे मी तुम्हाला दाखवत आहे बघा. याच्यामध्ये फक्त याच्यामध्ये एवढाच फरक आहे, याच्या मागचे बाकीचे सुद्धा शिखर दिलेले आहेत आणि त्याचा क्रम लावायचा होता. तर तो एक ट्रिक सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे, क सा मी हसतो. तर याच्यानुसार तो प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह होतो बघा. क म्हणजे कळसुबाई, सा म्हणजे साल्हेर, मी म्हणजे महाबळेश्वर, ह म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट. मग ते बाकीचे तुम्हाला ते सॉल्व्ह होतं. म्हणजे प्रश्न बघा कसे येतात. स्टेट बोर्ड किती महत्वाचा आहे याच्यावरून तुमचा 70% भूगोल कव्हर होतो. चला आपण पुढे जाऊया. कोकणातील व पठारावरील प्रमुख नद्यांचा उगम सह्याद्री पर्वतातच झालेला दिसतो. मॅक्झिमम नद्या सह्याद्री पर्वतातच उगम पावतात. त्यानंतर नेक्स्ट आपण इथे बघू, कोकण व पठार यांच्या दरम्यान प्रवास करताना सह्याद्री पर्वत ओलांडावा लागतो. यासाठी पर्वतावरून वळवळणाचे रस्ते तयार केले आहेत, त्यांनाच आपण घाट असं म्हणतो. आणि हे घाट, बरेच घाट आहे, 7 ते 8 घाट प्रमुख आहेत. तर थर घाट आहे, बोर घाट आहे, कसारा घाट आहे. ते सगळे घाट आपण पुढच्या इयत्तेत बघूच, त्यामुळे सध्या त्याला आपण डिस्कशन करू नये. पण ते घाट सुद्धा महत्वाचे आहेत, कारण की त्याच्यावर सुद्धा मागच्याच या कंबाईन ग्रुप सी ला प्रश्न येऊन गेलेला आहे. तर त्यामुळे ते घाट महत्वाचे आहेत. पण सध्या आपण जे या सध्या स्टेट बोर्ड या पुस्तकात सध्या दिलंय तेवढीच माहिती घेऊ. आता आपण बघू सातपुडा पर्वत. सातपुडा पर्वत महाराष्ट्राच्या अगदी एकदम जो वरचा टोक आहे उत्तर भागात सातपुडा पर्वत रांग आहे. तिचा पश्चिमेकडील भाग हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये येतो आणि यात तोरणमाळ पठार आणि अस्तंबा डोंगर हे जास्त उंचीचे भाग आहेत. तर या अस्तंबा डोंगरावर नुकताच 5 नोव्हेंबरला जी परीक्षा झाली एमपीएससी कंबाईन ग्रुप सी मध्ये सरळ सरळ प्रश्न आला होता की सातपुडा पर्वतामध्ये सर्वात उंच पर्वत कुठला. तर आपल्याला अस्तंबा डोंगर दिसते आणि या अस्तंबा डोंगरची सर्वात उंच शिखर किती, त्याची उंची 1325. तर हा प्रश्न सुद्धा मी तुमच्यासाठी दाखवलाय बघा. याच्यामध्ये हा प्रश्न जसा तसा तुम्हाला दिसून येते आणि याचं उत्तर काय आहे, अस्तंबा शिखर डोंगर. आणि या पर्वताच्या मध्यभागी रावेण बऱ्हाणपूर दरम्यान खिंड आहे आणि तिलाच काय म्हणतात, बऱ्हाणपूर खिंड असेही म्हणतात. पर्वताच्या पूर्वेकडे आहे ना, पूर्वेकडे म्हणजे आपण असं जर गेलं इकडे या साईडला पूर्वेकडे काय तर गाविलगड डोंगर आहेत आणि अमरावती अकोला जिल्ह्यात ती पसरलेली आहे. त्यानंतर आता वळू आपण तिसरा मुद्दा म्हणजेच काय, पठारी प्रदेश. आता पठारी प्रदेशामध्ये महाराष्ट्र पठार हे प्रमुख येतं. सह्याद्रीच्या पर्वताच्या पूर्वेकडील प्रदेश हा दख्खनचा पठाराचा भाग म्हणून ओळखला जातो आणि यालाच महाराष्ट्र पठार असेही म्हणतात. आणि या पठाराची सर्वसाधारण उंची किती आहे, 600 मीटर आहे. हा प्रश्न सुद्धा परीक्षेला येऊन गेलेला आहे, त्यामुळे हा सुद्धा महत्वाचा आहे. या पठारावर डोंगर रांगा आणि नद्यांची खोरे आहेत. सह्याद्री पर्वतातून निघालेल्या सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, महादेव डोंगर रांगाचा या पठारामध्ये समावेश होतो. आणि या रांगामुळे काय झालंय, अनुक्रमे गोदावरी, भीमा, कृष्णा या नद्यांना सेपरेट केलंय. म्हणजे अनुक्रमे म्हटलंय बघा. म्हणजेच काय, सातमाळा आणि अजिंठा यांनी कोणाला सेपरेट केलाय, गोदावरी. हरिश्चंद्र आणि बालाघाट कोणाला सेपरेट केलाय, भीमा नदीला. आणि महादेव डोंगर रांग कोणाला सेपरेट केलाय, कृष्णा. अशा पद्धतीने ते तुम्हाला हे नद्यांची खोरे वेगळी होताना आपल्याला दिसतात. आता सातपुडा पर्वत आणि सातमाळा अजिंठा डोंगर रांगाच्या दरम्यान तापी नदीचे खोरे आहे. हे बघा, सातपुडा पर्वत आणि सातमाळा अजिंठा डोंगर रांगाच्या दरम्यान कोणत्या नदीचे आहे, तापी नदीचे. तर हे याच्यावरून तुम्हाला सगळ्या गोष्टीचा अंदाज येईल. चला, महाराष्ट्र पठाराचा पूर्व भाग सखल आहे. वर्धा जिल्ह्याच्या पूर्वेकडील हा भाग हा सकल मैदानी प्रदेश होऊन याची सरासरी उंची किती आहे, 300 मीटर आहे. महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार हा कसा आहे, उतार महाराष्ट्र सर्व पश्चिमेकडून पूर्वेकडे आपल्याला दिसून येतो. आता महाराष्ट्रातील नद्या, पण त्याआधी आपण ह्या सगळ्या गोष्टी आतापर्यंत ज्या पाहिल्या त्या मॅप मध्ये एकदा बघून घेऊ, म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर होऊन जातील. चला तर मग आपण मॅप मध्ये बघू. चला तर बघा, जसं आपण सुरुवातीला बघितलं होतं कोकण भाग. कोकण भाग म्हणजे तुम्हाला हा दिसतो, असा हा दिसतो. आणि याच्यामध्ये काही काही दिसतात, ह्या नद्या दिसतात. त्यानंतर हा सह्याद्री पर्वत तुम्हाला असा दिसू येत आहे बघा.
त्यानंतर इथे ह्या खाड्या दिसत आहेत तुम्हाला, डहाणूची खाडी, दातीवऱ्याची खाडी, वसई खाडी, धरमतरची खाडी, अलिबाग, जैतापूरची खाडी, हे सगळा मॅप आहे की तुमच्यासाठी महत्वाचा आहे, त्यामुळे हा मिस करायचा नाहीये तुम्हाला. तर त्यानंतर आपण आता डोंगर रांगा पण बघून घेऊ. हे बघा, सातपुडा पर्वत तुम्हाला असा दिसतो. त्यानंतर हा सातमाळा अजिंठा डोंगर रांग, त्यानंतर इथे हरिश्चंद्र बालाघाटची डोंगर रांग तुम्हाला दिसून येते. त्यानंतर हे या ठिकाणी महादेव डोंगर रांग. ठीक आहे. आणि नद्या सुद्धा तुम्हाला दिसून येतील. तर त्या नद्या आहे बघा, इथे तापी नदी आहे, ही तापी नदी तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर इथेच कळसुबाईचं शिखर आहे जे आपण बघितलं. इथे तुम्हाला तोरणमाळ आणि अस्तंबा डोंगर दिसेल. त्यानंतर ही भीमा नदी आहे आणि ही जी तुम्हाला दिसते ही गोदावरी नदी बघा, इथून अशी पद्धतीने ती अशी वाहत आहे आणि इकडे बंगालच्या उपसागरामध्ये मिळून येत आहे. त्यानंतर ही इकडे तुम्हाला भीमा नदी दिसेल आहे ना, आणि इथे ही या ठिकाणी जी तुम्हाला कृष्णा नदी दिसेल. अशा पद्धतीच्या नद्या आहेत. आणि ह्या इकडे तुम्हाला या साईडला ही बघा, वर्धा आणि वर्धा नदी. त्यानंतर इकडेच पैनगंगा नदी तुम्हाला दिसेल. ही वैनगंगा आहे आणि इकडे हे पैनगंगा नदी दिसेल. आणि मग या वैनगंगा, पैनगंगा आणि वर्धा नदी या तिन्ही नद्यांचा प्रवाह म्हणजे हा प्राणहिता नदी. एक्स्ट्रा माहिती आहे, म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना अशा पद्धतीने मॅपचा अभ्यास करावा लागेल आणि एका मॅपवरून सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात राहतील. तर आणि आपण सध्या आता प्राकृतिक बघत आहे. जेव्हा तुम्ही राजकीय भूगोलाचा विचार करता तर राजकीय भूगोलमध्ये सुद्धा या साईडला कोणत्या राज्याला, ते आपण नंतर बघूच पुढच्या याच्यामध्ये. सध्या आपण तुम्ही एवढं लक्षात ठेवा. चला आता आपण नद्यांची माहिती घेणार आहोत, तर आपण बघूयात. बघा, महाराष्ट्रातील काही नद्या ह्या पश्चिम वाहिनी आहेत, तर काही नद्या कशा आहेत, पूर्ववाहिनी आहेत. पूर्ववाहिनी नद्या, ज्या नद्या पूर्वेकडे वाहतात त्यांना पूर्ववाहिन्या, आणि ज्या नद्या पश्चिमेकडे वाहतात त्यांना पश्चिम वाहिन्या. आणि पश्चिम वाहिन्या नद्या ह्या अरबी समुद्रात जाऊन मिळतात आणि पूर्व वाहिन्या नद्या ह्या बंगालच्या उपसागरात जाऊन मिळतात. आणि ज्या अतिपूर्वेकडे नद्या आहेत, काही नद्या ह्या दक्षिण वाहिन्या सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये सापडून येतात. तर आपण आता एक एक गोष्ट डिटेल बघू. पश्चिम वाहिन्या नदी बघू. सर्वात पहिली नदी येते नर्मदा नदी, की जिचा प्रवाह खूप कमी आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून ते वाहत जाते आणि पुढे गुजरातमध्ये वाहून जाऊन ती अरबी समुद्रास मिळते. त्यानंतर येते तापी नदी. तापी नदी ही सुद्धा पश्चिम वाहिनी नदी आहे आणि या नदीच्या खोऱ्याने जो उत्तरेकडचा बराचसा भाग व्यापलेला आहे. आणि या नदीचा उगम कुठे होतो, मध्य प्रदेशामध्ये होतो. पूर्णा, गिरणा, पांझरा या तिच्या महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आहेत आणि ती पुढे गुजरातमध्ये जाऊन परत अरबी समुद्रात जाऊन मिळते. ह्या सगळ्या गोष्टी बारीक बारीक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. प्रमुख उपनद्या तुम्ही जर लक्षात ठेवल्या, उपनद्या पाठ करताना ज्या ज्या प्रमुख आहेत किंवा मोठ्या नद्या आहेत त्याच तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. शक्यतो ह्याच लक्षात राहू द्या, पूर्णा, गिरणा आणि पांझरा. त्यानंतर कोकणातील नद्या सुद्धा पश्चिम वाहिन्या नद्या आहेत. कोकणातील प्रमुख नद्या पश्चिम वाहिन्या आहेत, जसे की वैतरणा, उल्हास, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री, तेरेखोल या प्रमुख नद्या आहेत. आणि या नद्यांचा उगम कुठे झाला, सह्याद्री पर्वतावर झालेला आहे. आणि मग या सगळ्या नद्या अरबी समुद्रास मिळतात आणि त्यांचा हा प्रवाह पठारावरील नद्याच्या तुलनेने फारच कमी अंतराचा आहे ना, कारण लगेच अरबी समुद्र लागतो. सह्याद्री पर्वताचा पश्चिम उतार तीव्र असल्याने तसेच नदी प्रवाहाचे उतार देखील जास्त असल्याने कोकणातील नद्या ह्या वेगाने वाहतात. त्यामुळे बहुतेक नद्यांच्या मुखांशी खाड्या निर्माण झालेल्या आहेत आणि राज्याच्या अतिदक्षिण सीमेवरून तेरेखोल नदी वाहते. म्हणजे जर मला असं विचारलं की महाराष्ट्राच्या अतिदक्षिणेकडे वाहणारी नदी कुठली, तर तेरेखोल नदी आहे. त्यानंतर आपण पूर्व वाहिन्या नद्या बघू. पूर्व वाहिन्यामध्ये सगळ्यात जी प्रमुख नदी येते ते म्हणजे गोदावरी, महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी. आणि हिचा उगम झाला नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर इथे झालेला आहे. आणि ही महाराष्ट्राची सर्वात लांब आणि प्रमुख नदी आहे. महाराष्ट्राचा खूप मोठा भाग तिच्या खोऱ्याने व्यापलेला आहे. प्रवरा, सिंदफणा, दुधना, प्राणहिता, इंद्रावती या तिच्या प्रमुख नद्या आहेत. तुम्ही लक्षातच ठेवा, प्रवरा, सिंदफणा, दुधना, प्राणहिता, इंद्रावती. गोदावरी नदी आंध्र प्रदेशात वाहत जाऊन पुढे बंगालच्या उपसागराला मिळते. राज्याच्या पूर्व भागातून, आता राज्याचा जो पूर्व भाग आहे तिथं काय, वर्धा आणि वैनगंगा या नद्या वाहतात. पैनगंगा ही वर्धा नदीची उपनदी आहे. वर्धा व वैनगंगा या दक्षिण वाहिन्या नद्या आहेत. ठीक आहे ना. या दोन्ही नद्यांच्या एकत्र प्रवाहाला काय म्हणतात, प्राणहिता, जे ऑलरेडी आपण त्या मॅप मध्ये बघितलं. प्राणहिता नदी पुढे काय होते, पुढे गोदावरी नदीला मिळते आणि राज्याच्या अति पूर्वेकडील सीमेवरून इंद्रावती नदी वाहते. म्हणजे जर असा प्रश्न तुम्हाला विचारला की राज्याचा जो अति पूर्वेकडील भाग आहे, एकदम महाराष्ट्राचं इकडचं पूर्वेकडचं टोक,
तर तिथं कोणती नदी वाहते? इंद्रावती नदी. आणि ही नदी पुढे मग परत गोदावरीत जाऊन नदीस मिळते. म्हणजे गोदावरीच्या नद्या ज्या उपनद्या आपण बघितल्या, प्रवरा, सिंदफणा, दुधना, प्राणहिता, इंद्रावती, या सगळ्या ह्याच्यामध्ये आल्या. त्यानंतर नेक्स्ट खोर येतं महत्वाचं, भीमा नदी. या नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे? पुणे जिल्ह्यात झालेला आहे, भीमाशंकर इथे. घोड, नीरा, सीना, मान, मुळा, मुठा या तिच्या उपनद्या आहेत. आणि भीमा नदी पुढे कर्नाटक राज्यात कृष्णा नदीस मिळते. म्हणजे जर आपण विचार केला, याचा आपण सेपरेट महाराष्ट्रामध्ये विचार करतो, कारण की ही कर्नाटक जिल्ह्यात जाऊन मिळते. त्यामुळे महाराष्ट्राचा जर विचार केला, भीमा नदीचं खोरं आपण सेपरेट अभ्यास करतो आणि मग कर्नाटक जिल्ह्यात जाऊन ते कृष्णा नदीस मिळते. म्हणजे ती कोणाची उपनदी आहे? तर कृष्णा नदीची उपनदी. आता आपण बघू कृष्णा नदी. या नदीचा उगम सातारा जिल्ह्यामध्ये कुठे झालेला आहे? महाबळेश्वर इथे झालेला आहे. हिच्यावर सुद्धा प्रश्न येऊन गेलेले आहेत. म्हणजे नद्या आणि त्यांचे उगम स्थान. कोयना, येरळा, वारणा, पंचगंगा या तिच्या उपनद्या आहे. कृष्णा नदी पुढे कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते. आता आपण जे काही अभ्यास केला, त्या ज्या नद्या बघितल्या त्या नद्या आपण थोड्या मॅपवर बघून घेऊ, म्हणजे आपलं जे क्लिअरिटी होऊन जाईल. आता बघा, हा हा जो पट्टा तुम्हाला इथे दिसत आहे, हा सह्याद्री पर्वत तुम्हाला दिसतो. आणि ह्या ज्या इकडे वाहणाऱ्या नद्या तुम्हाला दिसतील, ह्या राहतील पश्चिम वाहिन्या. आणि ह्या ज्या इकडे वाहणाऱ्या नद्या आहेत या पूर्व वाहिन्या. त्याच्यामध्ये जे आपण सर्वात पहिली नदी बघितली होती पश्चिम वाहिन्या नद्यामध्ये, ते नर्मदा नदी इथे दिसते. त्यानंतर ही तापी नदी बघा, या साईडने अशी अशी वाहत जाते. एमपी मध्ये तिचा उगम होतो, इथून वगैरे त्याचा उगम होतो आणि ते अशी या साईडला वाहत जाते. त्यानंतर आपण कोकणातील काही नद्या बघितल्या होत्या. तर कोकणातील नद्या जे आपण केलं होतं की वैतरणा नदी प्रमुख आहे. त्यानंतर तानसा नदी, इकडे तेरेखोल नदी, ही जी कोपऱ्यात एकदम तुम्हाला दिसते ही तेरेखोल नदी. आणि या कोकणामध्ये बऱ्याच नद्या ह्या या साईडला अरबी समुद्राला मिळतात. त्यानंतर आपण जे पूर्ववाहिन्या नद्या बघितल्या होत्या, पूर्ववाहिन्यामध्ये नद्यामध्ये सगळ्यात प्रमुख नदी ती म्हणजे ही बघा, ही गोदावरी. इथून तिचा उगम कुठून सुरुवात होतो? नाशिक मधला त्र्यंबकेश्वर मधून उगम सुरू होतो आणि ती अशा पद्धतीने वाहत वाहत जाते आणि इथून आंध्र प्रदेशमध्ये एंट्री मारते आणि तिथून परत महाराष्ट्राच्या या टोकाला ती थोडीशी वाहते. आणि मग महाराष्ट्रातून तिला तेव्हा कोणती नदी मिळते? ही प्राणहिता नदी मिळते आणि इकडून इंद्रावती नदी मिळते. तर इंद्रावती नदी म्हणजे तीच काय, एकदम महाराष्ट्रात टोकाला जी वाहते ती म्हणजे इंद्रावती नदी. त्यानंतर आपण बघितलं होतं इथे भीमा नदी. हा भीमा नदी तुम्हाला दिसते. भीमा नदीचा उगम इथून होतो, भीमाशंकर पुणे, तिथून पासून ही अशी नदी वाहत जाते. त्यानंतर ही नदी इकडे जाऊन कर्नाटकमध्ये मिळते. त्यानंतर आपल्याला दिसते ती म्हणजे कृष्णा नदी. कृष्णा नदीचा उगम इथे साताऱ्याजवळ महाबळेश्वर इथे होतो आणि तिथून तिचा प्रवाह हा महाराष्ट्रामध्ये असा दिसून येतो. आणि अशा पद्धतीचा हा मॅप आहे. आणि आपण त्यानंतर पाहिलं तर दक्षिण वाहिनी नद्या. तर काही दक्षिण वाहिन्या नद्यामध्ये वर्धा नदी, इथे वैनगंगा नदी आणि अशा नद्या आपल्याला दक्षिण वाहिन्या दिसून येतात. अशा पद्धतीने तुम्हाला मॅपचा अभ्यास करायचा आहे. अशा पद्धतीने हा छोटासा चॅप्टर होता, पण अत्यंत महत्वाचा आहे. प्रत्येक लाईनला प्रश्न आहेत, प्रत्येक लाईनला प्रश्न बनतात. त्यामुळे हा चॅप्टर तुम्ही मिस करायचा नाही. तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांना सांगा की किती इम्पॉर्टंट फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळत आहे. आणि असेच व्हिडिओ, याच्यानंतरचा चॅप्टर सुद्धा महत्वाचा आहे, 6वा आणि 7वा, तो सुद्धा तुम्ही मिस करू नका, कारण की भूगोल खूप महत्वाचा आहे. डोंट मिस द अपॉर्च्युनिटी. चला आता आपण स्वाध्यायाकडे वळूया. बघा, हे महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर आहे. तर कोणतं शिखर आहे ते? कळसुबाई. त्यानंतर नेक्स्ट, ही महाराष्ट्राची सर्वात लांब आणि प्रमुख नदी आहे. कुठली आहे ती? गोदावरी. महाराष्ट्र पठाराचा सर्वसाधारण उतार कसा आहे आपला? पश्चिमेकडून पूर्वेकडे, म्हणून आपण काय म्हणू? पूर्व दिशेस तो आहे. त्यानंतर तापी नदी कशी आहे? तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आपण बघू इथे, महाराष्ट्रातील अति पूर्वेकडील सीमेवरील नदी कोणती? तर अति पूर्वेकडील सीमेवरील नदी जर आपण आत्ताच विचार केला होता, ती कोणती आहे? इंद्रावती. अति पूर्वेकडील. पूर्व महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी कोणत्या आहेत त्या? वर्धा आणि वैनगंगा. सातपुडा पर्वतातील सर्वात उंच ठिकाण कोणते? हा तर प्रश्न परीक्षेला येऊनच गेलेला आहे. तो तुम्ही आत्ताच कंबाईन एमपीसी ग्रुप सी चा जो पेपर झाला त्याच्यामध्ये सेम प्रश्न आहे, सेम. त्याच्यामुळे स्तंभा त्याचं उंचर. आणि याचं हाईट किती जर विचार केला, 1325 मीटर इतकी त्याची हाईट आहे. आता बघा, हे जोडे लावामध्ये आपल्याला आहे,
तर मुख्य नदी आणि त्याच्या उपनद्या विचारलाय. तर तापीची उपनदी कुठली आहे? गिरणा. गोदावरीची उपनदी कुठली आहे? इंद्रावती. भीमेची कुठली आहे? सीना. आणि कृष्णेची उपनदी कोणती आहे? कोयना. अशा पद्धतीने ह्या जोड्या तुम्हाला दिसून येतात. इथं पुळण म्हणजे काय हे पण आपण थोडक्यात बघून घेऊ. सागरी लाटांनी आणलेले वाळू व नद्यांनी वाहून आणलेला गाळ यांचे किनारी भागात व किनाऱ्याला समांतर अशा स्वरूपात संचयन होते आणि यांनाच काय म्हणतात? पुळण किंवा चौपाटी असं म्हणतात. अशा पद्धतीने हा चॅप्टर होता, खूप महत्वाचा होता. असाच चॅप्टर आपण पुढे बघू. महाराष्ट्राचे हवामान, या हवामानावर सुद्धा खूप प्रश्न आले आहेत आणि रिपीट होतात. त्यामुळे हा चॅप्टर तुम्ही मिस करू नका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.